दक्षिण नगरचे खासदार निलेश लंके यांच्याकडून आज गड किल्ले संवर्धन मोहीम जी आहे ती मावळच्या तिकोना किल्ल्यावरती राबवण्यात येत असताना आपल्याला पाहायला मिळते। ही संपूर्ण तिकोना किल्ल्याची विहंगमय ही दृश्य आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। या तिकोना किल्ल्याच्या संपूर्ण पाठीमागच्या बाजूला पवना डॅमचा संपूर्ण बॅकवॉटर आपल्याला पाहायला मिळते आणि संपूर्ण हिरवगार हा परिसर झालेला असल्याचं पाहायला मिळतं आणि एक या संपूर्ण तिकोना किल्ल्याच्या वरतून हा संपूर्ण विहंगमय दृश्य जो आहे तो आपण आपल्या डोळ्यामध्ये कैद करू शकतो। अशा पद्धतीने हा सगळा परिसर जो आहे तो खुलून गेलेला असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। दक्षिण नगरचे जे खासदार आहेत निलेश लंके यांच्याकडनं सातत्याने गड किल्ले मोहीम जी आहे ती प्रत्येक रविवारी जी आहे ते राबवताना पाहायला मिळतात। यंदाचा हा तिकोना 5वा किल्ला आहे आणि या संपूर्ण या गड किल्ले संवर्धन मोहिमेकरता मोठ्या संख्येने संपूर्ण मावळे जे आहेत ते या ठिकाणी पोहोचलेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि आपला मावळा ही संघटना जी आहे ती निलेश लंके यांच्याकडनं स्थापन करण्यात आलेली आहे। आपण काही त्यांचे कार्यकर्ते आहेत या ठिकाणी आपला मावळा संघटनेचे, त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। तुमचं नाव काय आणि गेल्या किती महिन्यांपासून हा संपूर्ण गड किल्ले संवर्धन मोहीम अभियान तुम्ही राबवतायत आणि विशेष खास करून तुमच्या या अभियानाचं विशेष काय आहे? नमस्कार, मी छत्रपतींचा शिवरायांचा मावळा, माझं नाव विचारण्यापेक्षा मी छत्रपती शिवरायांचा मावळा म्हणून या गडावरती आलेलो आहे। छत्रपती शिवरायांच्या जन्माच्या निमित्तानं या ठिकाणी लोकनेते निलेशजी लंके साहेब यांनी आपला मावळा संघटनेची या ठिकाणी स्थापना करून छत्रपतींच्या जन्मदिनानिमित्त आम्ही या ठिकाणी महाराष्ट्रातील सर्व गडकिल्ले स्वच्छता आणि संवर्धनाची या ठिकाणी जबाबदारी लंके साहेबांनी या ठिकाणी हाती घेतलेली आहे। तरी या शासनाला जाग आली पाहिजे, जे काम शासनाचं आहे ते काम स्वतः लंके साहेबांनी लोकनेत्यांनी हातात घेऊन छत्रपतींचा मावळा म्हणून या ठिकाणी लंके साहेब स्वतः या ठिकाणी आलेले आहेत आणि या गडकिल्ल्यावरती आम्ही पाहत आहे कुठं डस्टबिन असेल, कुठं बसण्यासाठी स्टँड असेल, त्याच्यानंतर अनेक ठिकाणी जे स्वच्छता करता येईल साहेबांच्या नियोजनाखाली या ठिकाणी आम्ही करत आहोत। सगळे मावळे या ठिकाणी करत आहेत। खरं तर या संपूर्ण गड किल्ले संवर्धन मोहीम तर तुम्ही राबवतायत, सगळे नगर जिल्ह्यातून आलेला आहात, परंतु नगर जिल्ह्यामध्ये यंदा वातावरण दूषित झालंय का? ज्या पद्धतीने निवडणुकींचा निकाल लागला म्हणा किंवा ज्या पद्धतीने नेत्यांची वक्तव्य येत आहेत म्हणा, नगर जिल्ह्यातलं एकंदरीतच सगळं जी जात व्यवस्था होती त्याला कुठेतरी गालबोट लागलेला आहे। आपण पाहिलं तर इथं फक्त अहिल्यानगरचे लोक नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातून प्रत्येक जिल्ह्यातून इथं मावळे आलेले आहेत। ही आज 5वी मोहीम आहे आणि जे तुम्ही विचारलं जे जाती याच्यात निर्माण करतात ते छत्रपती शिवाजी महाराजांचं हिंदुत्वच कधी नव्हतं। जसं आमचे खासदार लंके साहेब म्हणाले की आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचं हिंदुत्व मान्य आहे, जे सर्व 18 जाती धर्मांना पकडून पुढं जाणारे जे हिंदुत्व आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचं जे हिंदुत्व आहे ते आम्हाला मान्य आहे। म्हणून जे जातीपातीत ते निर्माण करायचं बघतायत ते खरं तर आपण विकासापासून किंवा आपल्या समाजाला मागं नेण्याचं काम करत आहेत। तर आज एक युवा पिढी म्हणून आम्ही पाहतो की डेव्हलपमेंटवर चर्चा झाली पाहिजे किंवा ते आपले हे जो इतिहास आहे हे जपला पाहिजे, काहीतरी जे समाजासाठी उपयोग जे काम आहेत त्याच्यावर लक्ष गेलं पाहिजे, ना की जे आपल्याला मागं नेईन। म्हणून ही जी मोहीम आहे ही एक उत्साह देणारी आहे, ही एक प्रोत्साहन देणारी आहे, एक ऊर्जा देणारी मोहीम आहे आणि याच्यात हजारो मावळे दर मोहिमेला येतात, तर याचा आम्हाला अभिमान आहे। परंतु सध्या आत्ताच्या राज्याच्या राजकारणातली हिंदुत्वाची भूमिका सातत्यानं बदलत चालली आहे का? ती कुठेतरी एका विशिष्ट विचारधारेकडे हिंदुत्व हा सगळा वळला आहे का? हा देखील सवाल या निमित्ताने उपस्थित आहे। आत्ताच्या राजकारणाने खरं हिंदुत्व वेगळ्या धारेचं तयार केलं आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचं हिंदुत्व होतं 18 पगड जाती सोबत घेऊन हिंदुत्व चालू करायचं, पण हे आताचं राजकारण हे सर्वसामान्यांना पटणारं आहे। अजून काही मावळे आहेत या ठिकाणी, तुम्हाला काय वाटतं? तुम्ही शिवशाहू फुले आंबेडकरांचा जो राज्य म्हटलं जातं महाराष्ट्र राज्य, त्याला कुठेतरी गालबोट सध्याच्या राज्याच्या राजकारणात लागतंय का? ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान सातत्यानं काही विशिष्ट व्यक्तींकडनं होतं, काही मंडळी आहे जी गालबोट लावण्याचा प्रयत्न करते, पण निलेश लंके साहेबांसारखे जे नेते आहेत त्यांना उत्तर देण्यासाठी कायम संसदमध्ये पुढाकार घेत असतात। आणि मेन म्हणजे निलेश लंके साहेबांचं, मी आज एक पुण्यामध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर आहे, नाशिक जिल्ह्यातून आलो आहे। जेव्हा निलेश लंके साहेबांनी काम केलं कोविड सेंटरचं त्याची भावना घेऊन मी आज या कार्यक्रमाला जुळलो आहे आणि
मी इथं आलो आहे. खरं तर वेगवेगळी जी मतं आहेत ती सगळ्या मावळ्यांनी आपल्यासोबत बोलताना व्यक्त केलेली आहेत. आणि आपण पाहू शकतो की राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जे खासदार आहेत निलेश लंके असतील आणि त्याचसोबतच माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील जे आहेत ते देखील या सगळ्या मोहिमेमध्ये उत्स्फूर्तपणे त्यांनी सहभाग नोंदवलेला आहे. आणि संपूर्ण तिकोना किल्ला जो आहे तो पायथ्यापासून ते चढत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आपल्यासोबत अजून देखील काही छत्रपतींचे मावळे आहेत जे या संपूर्ण गड किल्ले संवर्धन मोहिमेमध्ये त्यांनी सहभाग नोंदवलेला आहे. तुमची काय भावना आहे? सगळ्यांनी भावना व्यक्त करताना सांगितलं की सातत्यानं ही संपूर्ण प्रखर हिंदुत्ववादी ही भावना जी आहे ती कुठेतरी समाजामध्ये रुजली जाते म्हणून. आता जे निलेश लंके आमचे दक्षिण अहिल्यानगरचे जे खासदार आहे निलेश लंके साहेब यांनी जे गड किल्ल्यांची जी स्वच्छता मोहीम हाती घेतलेली आहे ही एक अभिमानास्पद बाब आहे. आणि मी या निमित्ताने राज्य सरकार व केंद्र सरकारला एक नम्र विनंती करतो की जसं शिवाजी महाराज संभाजीराजे यांनी धर्मासाठी सर्व जो अल्पसंख्याक समाज आहे 12 बलुतेदार समाज आहे त्यांच्यासाठी हे किल्ले संवर्धन असो बाकीचे शेतजमिनीचे हे असो त्यांनी हे केलेलं आहे. पण आत्ताच्या सरकारमध्ये काय चालू आहे की 2017पासून आपल्यावर जो कर लादला GSTचा त्या GSTच्या कारणानंतर आपले सिमेंटची गोणी सर 350 रुपयाला मिळते तर त्या किमतीची मूळ किंमत आहे 260 रुपये. हे पैसे कोणत्या खात्यात जातात? केंद्र सरकारच्या रिझर्व्ह बँकेच्या खात्यात जातात. आणि पहिलं जो दिल्लीमध्ये आपल्या महाराष्ट्राचा आवाज होता आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब म्हणजे आपल्या महाराष्ट्राला लाभलेला हा कोहिनूर हिरा आहे. साहेबांच्या बाबतीत हे काही लोक सांगतात का साहेब जर आपल्या महाराष्ट्रात जन्माला नसते तर आपल्यासारख्यांना UP बिहारमध्ये जाऊन कामाला लागलं असतं. आम्ही पुण्यामध्ये बिझनेस करतो टाटा मोटर्स शेजारी. तर सध्या अशी परिस्थिती आहे की या सरकारने जो जुमला कर लावला याला जुमला पार्टी म्हणतात. जुमला जसं एका वाक्यात सांगायचं म्हणजे शिवाजी महाराजांनी शंभू महाराजांनी जसं सुरत आणि बुऱ्हाणपूर लुटलं होतं तसं असा महाराष्ट्र लुटण्याचं काम या ठिकाणी चालू आहे. आणि त्यासाठी शरदचंद्रजी पवार साहेब जयंत पाटील साहेब या ठिकाणी आमचा अभिमान निलेश लंके साहेब या ठिकाणी त्यावर संसदेत आवाज उठवत आहे. ती लूट या ठिकाणी थांबली पाहिजे. कारण की देशाच्या आर्थिक याच्यामध्ये महाराष्ट्राचा वाटा हा 40% आहे. जो GST जो कर भेटतो स्टॅम्प ड्युटी असेल रजिस्ट्रेशन असेल त्याच्यामध्ये अतिशय वाटा महाराष्ट्राचा मोठा आहे. पण पहिला जसं पवार साहेब जे दिल्लीतून जे निधी आणायचे आपल्याला तसं आता कोणाची ताकद नाही दिल्लीला झुकवायची. ती ताकद फक्त आदरणीय पवार साहेबांमध्येच होती. पवार साहेबांचं एक स्वप्न होतं की माझ्या सर्वसामान्य महाराष्ट्राच्या जनतेला पुण्यासारख्या ठिकाणी ॲटोमोबाईल हब आहे. तर BMW अतिशय उत्कृष्ट कंपनी आहे. हिंजवडीला IT पार्क आहे जी मुलं आता 2-2, 3-3 लाख रुपये पगार घेतात. आणि जे सहकाराचं बोर्ड रुजवलं पवार साहेबांनी म्हणजे साहेबांच्या बाबतीत सांगायचं म्हणजे साहेब हे साहेब आहे. आणि ह्या 45 वर्षामध्ये 85 वर्षाच्या वयामध्ये सुद्धा साहेब अतिशय उत्कृष्ट असं काम करतात. त्यामुळं मी अशी सर्व महाराष्ट्रातील जनतेला एक नम्र विनंती करतो की आपण हे जे सरकार आहे सरकारच्या विरुद्ध आवाज उठवला पाहिजे व गड किल्ल्यांचं संवर्धन झालं पाहिजे. यासाठी निलेश लंके साहेबांना पाठिंबा द्यावा ही नम्र विनंती. खरं तर अनेक लोकांच्या या सगळ्या भावना आहेत. ही सगळी लोकं जी आहेत ती राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेली आहेत. जयंत पाटील सध्या या ठिकाणी पोहोचलेले आहेत किल्ल्याच्या वरती. आणि या किल्ल्यावरती जो कचरा होतो तो कचरा एकत्रित करण्याकरता ज्या कचरा पेट्या आहेत त्या देखील या ठिकाणी निलेश लंके यांच्याकडनं लावण्यात येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि संपूर्ण गड किल्ले मोहिमेकरता जी लोक तरुण मंडळी या मोहिमेत सहभागी झाले आहेत त्यांच्याशी देखील जयंत पाटील जे आहेत ते संवाद साधताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट रोशन गायकवाडसह अक्षय मंकणी TV9 मराठी पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.